आहे की विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेबांना मी मागच्या अनेक वर्षापासून बघत आहे कोण आहे पिच्छे मेरे विरोधात लढत आहे। ते खूप मोठ्या जबाबदारीच्या पोस्टवर बसलेले आहेत आणि विधान परिषदेमध्ये भाषण करताना त्यांनी अनेक असे प्रकारचे मुद्दे काढलेले आहेत, जोराने ताकदीने ते तिथे मांडत आहेत। आणि असाच प्रकारचा जेव्हा मुद्दा आपल्या जिल्ह्याशी संबंधित असते, आपल्या पालकमंत्र्यांशी संबंधित असते आणि त्यांचा भ्रष्ट कारभारासंदर्भात असतं, तर मी मागच्या अनेक दिवसापासून आपण ही सहकार्य केल्यामुळे ते प्रकरण सगळं बाहेर आलेलं आहे। आता त्यांना असं वाटतं की माझा काही कोणीही वाकडा करू शकत नाही, माझ्यावर कसल्याही प्रकारची कारवाई होणार नाही आणि ते असं मलाही आता वाटू लागले, कारण आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी वीजच्या संदर्भात कमी कमी एक इन्क्वायरी कमिटी लावायला पाहिजे होती की कलेक्टर ऑफिसच्या कोणकोणत्या अधिकाऱ्यांनी त्यांना मदत केली हे प्रॉपर्टी एक्वायर करण्यासाठी। आणि त्याच्यानंतर जेव्हा MIDCचं प्रकरण बाहेर आलं तर इतकं स्पष्ट आहे की कसा MIDCच्या अधिकाऱ्यांनी सगळं नियम डावलून त्यांना ते 5 एकरची प्रॉपर्टी त्यांच्या मुलाच्या नावावर केलेली आहे, सगळं नियम बाजूला ठेवून। आता काल आम्ही त्यांच्या अनेक असे प्रॉपर्टीजचे रजिस्टर्ड कॉपीज, रजिस्ट्रीचे कॉपीज जे आहेत ते दाखवलेली आहे। त्याच्यामध्ये जे SC समाजासाठी राखीव असलेली वर्ग 2ची जागा असते, जे गोरगरिबांसाठी असते, गोरगरीब SC समाजासाठी असतं, तेही त्यांच्या मुलांच्या नावाने त्यांनी लाटलेले आहे। आणि ते रजिस्टर करण्यासाठी कशा प्रकारे तहसीलदारवर आणि कलेक्टरवर दबाव टाकण्यात आला होता आणि इथे ही सगळं नियम डावलून त्या 10 एकरची प्रॉपर्टी त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलाच्या आणि बायकोच्या नावावर करून घेतलेली आहे। दुसरी म्हणजे ते प्रायव्हेट प्रॉपर्टीज त्यांनी विकत घेतलेली आहे मागच्या 3-4 महिन्यामध्ये। आम्हाला असं वाटत होते की खोके संपलेले असेल, 2022 मध्ये खोके दिले होते, पण असं वाटतं की खोक्यांची संख्या जी आहे दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, म्हणून हे प्रॉपर्टीज ओपनली ते विकत घेत आहे। म्हणून मी आज अंबादास दानवे साहेबांना सगळे डॉक्युमेंट जे माझ्याकडे आहे, त्यांच्याकडेही खूप सारे डॉक्युमेंट्स असतील, पण अन्यायाच्या विरोधात आणि भ्रष्ट कारभाराच्या विरोधात माझ्याकडे जे जे होते मी त्यांच्याकडे आणून दिलेले आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की राज्यपालांकडे जाऊन आपण हे सगळं सविस्तर त्यांना हे दाखवून जे जे आपल्याकडे स्पष्ट पुरावे जे आहे, खूप ऑथेंटिकेटेड पुरावे आहे, त्याचा उत्तर न देता जे मंत्री साहेब बोलतो वेळा हे त्याला समजतं नाही, त्याला काही नाही होणार करते, याच्यातून किती मुजोरी झालेली आहे हे सत्तामध्ये बसलेल्या लोकांचा, की इतकं स्पष्ट पुरावा असून सुद्धा त्यांना कसल्याही प्रकारची भीती वाटत नाही, कारण त्यांना माहीत आहे की त्यांचे वरचे जे आहे तेही खाणारे आहे आणि त्यांचे खालचे जे आहे तेही खाणारे आहे, म्हणून इतकं ताकद त्यांची वाढलेली आहे। मी अंबादास दानवे साहेबांना रिक्वेस्ट करायला आलेलो आहे की या लढाईमध्ये आपणही खूप जोरात आवाज उठवलेली आहे आणि पुढेही आपण नेण्यासाठी, कारण ते एक खूप मोठ्या पदावर आहे आणि ते आणि त्यांच्या सोबत जितके पक्ष भ्रष्टाचाराच्या विरोधात असतील या लढाईमध्ये सामील होण्याची आवश्यकता आहे। जे आपल्या जिल्ह्याच्या चांगल्या हो याच्यासाठी असतं आणि जे पालकमंत्री जिल्ह्याचा पालक नसून ते आता आपल्या परिवाराचे पालकमंत्री झालेले आहेत आणि परिवार कल्याण मंत्री ते झालेले आहे। आपल्या समाजाचा तर सोडा, समाजाची ही जमीन त्याने लाटलेली आहे, तर कुठल्याही समाजाचा भला न करता परिवाराचा भला कसा करता येईल अशा प्रकारचे ते त्यांचं जे उद्योग सुरू आहे। आणि असे अनेक वेळ असं झालेले आहे की जेव्हा चांगला मुद्दा असतो तर सर्व पक्ष एकत्र येण्याची आवश्यकता। आमची तर अपेक्षा हे आहे की इव्हन देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे सांगावे की हो तुम्ही जे केलेले आहे ते बरोबर आहे, आम्ही तुम्हाला साथ देऊ याच्यामध्ये। आमची अपेक्षा हे आहे की अजितदादांनीही तशा प्रकारचं सांगावं की नाही तुमच्याकडे पुरावे खूप चांगले आहे, आम्ही कारवाई करू। गप्प जेव्हा बसतं ना तर त्याच्यामध्ये या घाणेरड्या खेळामध्ये तुम्ही पण सामील आहे हे सिद्ध होतं। वापरतात त्यांच्याकडे स्वतःची गाडी नाही, तर आता त्र्यंबकेश्वरमध्ये जी शाखा सापडली त्यात जे पार्टनर आहे त्याच पार्टनरच्या नावावर जे स्वतः गाडीत फिरतात आता ती गाडी त्यांच्या नावावर, हे सगळे योगा MH16 1 नंबरची गाडी आहे। 2.5 कोटी रुपयेमध्ये इकडच्या एका मोठा बिल्डर होते, त्यांच्या मुलाने ते गाडी दुबईहून आणलेली आहे। MH16
आपल्याकडे पाहिजे असेल तर मी आपल्याला फोटो पण पाठवू शकते. ते गाडी आता कुठे आहे? ते गाडी शिरसाट साहेबांच्या गॅरेजमध्ये आहे. आणि ज्या माणूस डिस्कवरी सारखा इतका मोठ्या मोठ्या गाडीमध्ये फिरत आहे, त्यांच्या ॲफिडेव्हिट मध्ये बघितलं आपण तर त्यांच्याकडे कोणती गाडी आहे तर डेक्कनची कोणती एक कार त्यांनी दाखवलेली आहे, ती गाडी त्यांच्याकडे आहे. मग हे जे गाडीमध्ये फिरत आहे हे कोणाची गाडी आहे? तेच ठेकेदार आहे का ज्यांच्याकडून आपण कमिशन घेतात, त्यांची गाडी त्यांच्या नावावर आहे? त्याची एक वेगळी इन्क्वायरी होण्याची आवश्यकता आहे. आणि ज्या माणसाच्या नावावर त्यांनी घेतलेली आहे, ईडीने किंवा जे एजन्सी आहे त्यांनी त्या माणसाला पकडा ज्यांनी विकली आणि त्यांना विचारा की हे गाडी कोणाच्या नावावर होती, याचे पैसे कुणी दिलेले आहे. 2.5 कोटी रुपयाची गाडी MH16 लँड क्रुझर गाडी आहे. ते दुबईहून आणलेली आहे. ते गाडी आत्ताही आपण गेलं आणि शिरसाट साहेबांना सांगा की तुमच्या गॅरेजमध्ये आम्हाला तुमची जे गाडी नावाची एक गाडी आहे छोटीशी, जे तुम्ही ॲफिडेव्हिट मध्ये ते आम्हाला बघायची आहे, तर तुम्हाला दिसेल की त्यांच्या गॅरेजमध्ये किती सारे गाड्या मोठे मोठे उभ्या. तुमची भेट घेतली काय नक्की तुमच्या दोघांमध्ये चर्चा झाली आणि काय चर्चा झालेली नाही. त्यांनी मला संजय शिरसाट यांच्या वेगवेगळ्या ज्या मालमत्ता आहेत, मालमत्ता कोणी घ्याव्या त्याच्याविषयी काही विरोध असायचं कारण मोठे व्हावे, ते श्रीमंत व्हावे, करोडपतीने अब्जोपती व्हावे, त्याच्यात काही कोणाचं ऑब्जेक्शन असायचं कारण नाही. परंतु आपल्याला एक केस आठवत असेल, एकनाथ खडसे यांना देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीनं मंत्रिपदावरून दूर केलं होतं. एक भोसरीची MIDCची जागा होती आणि त्याच्या व्हॅल्युएशन त्यांनी तेवढ्या एका कारणाने दूर केलं होतं. आत्ता मी संजय राऊतांचं पुस्तक वाचलं, नरकातून स्वर्गाकडे अशा प्रकारचं एक पुस्तक वाचलं आणि त्याच्यात त्यांच्यावरची कारवाई झाली तीही मी वाचली. ती 50 लाख रुपये एक जणाकडून घेतले होते आणि ते पुन्हा परतही केले होते आणि त्यांनी फ्लॅट घेतला. तर मला सांगण्याचा मुद्दा हा की संजय शिरसाट यांनी प्रॉपर्ट्या घेतलेल्या असताना ज्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन, समजा आता वेदांत हॉटेलचं मी सांगतो की 2022चं व्हॅल्युएशन 160 कोटी, आता 25चं तर ते 200 कोटी जाईल, पण 65 कोटीचं टेंडर गेलं होतं. एक आता जी MIDC त्यांनी जागा घेतली याच्यात त्यांच्या मुलगा आणि पत्नी या दोघांच्या नावावर 6.25 कोटी जागा घेतली. आता 6.25 कोटी जागा घेतली, त्यांच्या खात्यावर 25 लाख रुपये. 6.25 कोटी जागा कुठून घेतली हा एक प्रश्न. इम्तियाज जलील साहेबांनी काही जागाचा प्रश्न, संभाजीनगर शहरातल्या काही जागेचा प्रश्न, तर त्याचं व्हॅल्युएशन जवळपास 50 कोटी रुपये ते यांना 2-2, 4-4 कोटीत मिळालेले आहे. शेती सगळ्यात महत्त्वाचा वर्ग 2 आणि वर्ग 1चा जो घोटाळा झाला संभाजीनगर जिल्ह्यातला, तो त्याच्यातल्या काही जमिनी संजय शिरसाट साहेबांच्या मुलाच्या नावावर ट्रान्सफर झालेल्या. आता गोरगरीब सर्वसामान्य दीनदुबळ्या लोकांसाठी सरकारच्या योजनेच्या अंतर्गत SC ST साठी या जागा राखीव असतात, तीच जागा यांनी घेतलेली आहे. आणखी तर अनेक तिथं तक्रारी त्यांच्याविषयी आहे आणि मला असं वाटतं ज्या पद्धतीनं प्रशासनावर राजकीय शक्तीचा दबाव टाकून अशा पद्धतीने केलेला प्रश्न असा आहे की संजय शिरसाट साहेब स्वतः सांगतात मी एक रिक्षा ड्रायव्हर होतो आहे. मी मुंबईत 72व्या मजल्यावर राहतो, संभाजीनगरात मी 22,000 स्क्वेअर फीटच्या घरात राहतो की ज्याच्यात कुत्र्यासाठी 500-500 स्क्वेअर फीटचे 4-5 बेडरूम राखील. मग हे सगळं येत असताना आपलं उत्पन्न काय शेती आहे का, काय आपल्या इंडस्ट्री चालू आहेत का, आहे. ईडी सारख्या यंत्रणा ज्या आहेत त्या काय करतात, ह्या झोपलेल्या आहेत का? हे राज्य सरकारचे मुख्यमंत्री भ्रष्टाचारावर सांगतात आमचं सरकार भ्रष्टाचार मुक्त. तुमच्या सरकारमध्येच भ्रष्टाचारी मंत्री आहे. काय देवेंद्र फडणवीस, काय एकनाथजी शिंदे, काय अजितदादा बोलतात. आपण इम्तियाज जलील साहेब माझ्याकडे मुद्दे घेऊन आलेले आहेत. ते मुद्दे असताना मी परिषदेचा विरोधी पक्षनेता आहे, म्हटलं मी त्या व्यासपीठावर ते हे मुद्दे मांडणार. परंतु निश्चित राज्य सरकार, राज्यपाल यांच्याकडे सुद्धा मंत्र्यांचे हे विषय मांडावे लागतील. कारण आत्ताच्या घडीला हे सगळं कशामुळे होतं आहे की राज्यच वर पाडून घ्यायचं काम हे करताय. हे तुम्ही पैसे कमवा, तुम्ही शेती करा, इंडस्ट्री चालवा, उत्पन्न कमवा, पण तुम्ही कुठून करता? येईल जनतेच्या पैसा, राज्याचा पैसा ओर पाडून खाण्याचं काम या मंत्र्यांचं चालू आहे. त्यामुळे इम्तियाज जलील यांनी जे पेपर्स दिलेले आहेत, हे पेपर्सच्या माध्यमातून मला वाटतं वैधानिक पद्धतीनं सुद्धा हा लढा लढावा लागेल.
आणि तो लढा त्यांनी जसे माझ्याकडे पेपर दिले मी निश्चित त्यांच्या या लढाईला मी सुद्धा त्यांच्यासोबत राज्यपालांकडे निश्चित जाऊ या विषय घेऊन. कारण अशा पद्धतीनं आता समजा महसूल राज्याचं उत्पन्न कमी आहे म्हणतो आपण, मग याच्यावर हे कर लागतो जनतेवर, ते कर लावतो तुम्ही जनतेवर. तुम्ही उत्पन्न तर कमी करता, व्हॅल्युएशन कमी करता. तुमचे महसूलचे अधिकारी झोपलेले का? महसूल मंत्री पण झोपलेले आहे का नुसते? का फक्त पार्टीचं काम करतात? राज्याचा महसूल वाढवला पाहिजे बघितलं पाहिजे का कमी केला पाहिजे बघितलं पाहिजे? शिवसेनेच्या भ्रष्टाचाराविरोधात ही नवी आघाडी व्हावी लढण्यासाठी, विरोध करण्यासाठी हे त्यांच्या पद्धतीनं लढतात, मी माझ्या पद्धतीनं लढतो. त्याच्यामुळे याला फार आघाडी करायची जिथं गरज आहे तिथं करायला काहीच हरकत नाही. कारण हा लढा भ्रष्टाचाराविरुद्ध, हा लढा जी मस्ती आहे ना, मस्ती राजकीय मस्ती त्याच्या विरोधात आहे. असे म्हणलं लोक अनेक आहे, परंतु कसं असतं, उथळ पाण्याला खळखळाट फार आपल्याकडे अशी म्हण आहे. तसे संजय क्षीरसागरांचं उथळ पाणी आहे आणि त्याला खळखळाट फार आहे. त्याच्याकडे दुसरी माहिती, माझ्याकडे तर एक भोंडवे नावाचा आमचा बजाज नगरचा म्हणजे त्याच्या नावाची गाडी आहे. भोंडवेची गाडी यांनी का वापरावी? माझ्याकडे जी माहिती भोंडवे, आता त्यांनी एक ग्रुपवतीची गाडी आहे. सगळे म्हणजे काही दिवसानं कुत्र्यांना सुद्धा त्यांच्या त्या गाड्या राहणार. एक सेकंड. हे जे मी गाडीच्या संदर्भात आपण जे प्रश्न विचारलेले आहे, मी आपल्याला गाडीचा नंबर पण दिलेला आहे आणि गाडीचे हे फोटोग्राफ आहे. या गाडीच्या फोटोग्राफवर आपल्याला माहीत असेल की M लिहिलेलं आहे. म्हणजे ही गाडी MH16, म्हणजे M कोणाला लिहिता येतं? जे मंत्री आहे. आता या माणसाच्या नावावर गाडी असेल आणि शिरसाट साहेबांची ही गाडी नसेल तर या माणसावर इमिजिएट FIR रजिस्टर करायला पाहिजे. कारण ते लोकांची दिशाभूल करून आपल्याला मंत्री दाखवून हे गाडीमध्ये फिरत आहे. ही गाडी 2.5 कोटी रुपयाची आहे. ते दुबईहून आणण्यासाठी टॅक्स ऑलमोस्ट 200% लागतं. आता काय आहे हे की जेव्हा पैसा जास्त होतो ना तर गाडी याच्यासाठी आणतात. दुबईला स्वस्त आहे गाडी, ऑर्डर द्यावी लागते. दुबईला लेफ्ट हँड ड्राईव्ह नाही गाडी, त्याची ऑर्डर आधी द्यावं लागते. स्वस्त आहे पण त्याचा 200% टॅक्स भरावा लागतो. तशीच आणली तर 6 महिन्यात वापस पडतो.